नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल रिटेक मराठीवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता तिसरा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत। तसेच ज्या महिला भगिनींनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरले होते, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड झाले आहेत, अशा महिला भगिनींना 4,500 रुपये मिळणार आहेत। तर ज्या महिला भगिनींनी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरले होते, त्यांचे बँक खाते हे आधारशी संलग्न झालेलं आहे, अशा महिला भगिनींना 1,500 रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पाठविले जातील। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 28 जून 2024 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे जो GR प्रसारित करण्यात आलेला होता, त्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की दर महिन्याच्या 15 तारखेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पाठविण्यात येणार आहे। तर आता सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे उशिरा पाठवण्यात आल्यामुळे मित्रांनो, बहुतेक जण आता हप्त्याची वाट पाहत आहेत। तर मित्रांनो, या हप्त्यामध्ये विलंब का लागला आहे ते आपण जाणून घेऊयात। तर सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे याला उशीर लागण्याचं मुख्य कारण आहे मित्रांनो, बहुतेक पुरुष मंडळींनी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करण्याचे उघडकीस आले आहे। यामुळे आता जे काही फॉर्म किंवा अर्ज प्राप्त होतील किंवा जे काही अर्ज आधीचे प्राप्त झालेले आहेत, अशा अर्जांची आता काटेकोरपणे छाननी सुरू आहे। अर्थातच आता जे काही फॉर्म अर्ज प्राप्त होतील किंवा आधीचे फॉर्म अर्ज प्राप्त झालेले आहेत, अशा फॉर्मची पुन्हा एकदा काटेकोरपणाने चेकिंग सुरू आहे। त्यामुळेच मित्रांनो, आता या छाननीनुसार ज्या महिला पात्र होतील त्यांनाच या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्या महिला अपात्र असतील त्यांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। तर मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे तो आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितलेलं आहे की आता लवकरच सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता, तसेच ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरले होते, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड होऊन त्यांचं बँक खाते हे आधारशी संलग्न आहे, अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये सप्टेंबरच्या अखेरीस लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेले आहे, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड होऊन त्यांचं बँक खाते हे आधारशी संलग्न झालेलं आहे, अशा महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। तर देवेंद्र फडणवीस या बाबतीत काय म्हणाले ते आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। आपण लाडकी बहीण योजना सुरू केली। आज आपण वर्षाला 18,000 रुपये, महिन्याला 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो। आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत, अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ, ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे।